नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ऑनलाईन पद्धतीने अपार आयडी कार्ड कसं बनवायचं। त्यासाठी सरकारने जे आहे ते तुम्ही बघू शकता, डिजी लॉकरची वेबसाईट दिलेली आहे आणि एक दिलेली आहे abc.gov.in ही जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्ही जाऊ शकता। एकतर abc.gov वरून सुद्धा बनवू शकता। abc लॉगिन आयडी म्हटलं आहे तर बघा, अकॅडमिक बँक क्रेडिट याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग डायरेक्टली डिजी लॉकरवरती येऊन तुम्हाला बनवता येईल। डिजी लॉकरवरती आले तिथे साइन अप करायचं, डिजी लॉकरवरती अकाउंट, इथे मोबाईल नंबर टाकायचा आणि तुम्हाला इथे OTP येईल, जनरेट OTP। त्याच्यानंतर इथे आयडेंटिफिकेशन टाईप, इथे पूर्ण नाव, इथे जन्मतारीख टाकायची आहे, इथे जेंडर सिलेक्ट करायचा आहे, युजर नेम, पिन आणि कन्फर्म पिन, आय कन्सेंटवर क्लिक कर, व्हेरीफाय करावं लागेल आणि एकदा व्हेरीफाय झालं की तुमचं अकाउंट तयार होऊन जाईल। तुम्हाला याच्यामध्ये जे आहे नेहमी साइन अप करताना तेच तुम्हाला डिटेल्स विचारेल, जसं की तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल, OTP विचारेल, तर ते लक्षात ठेवायचं आणि पिन विचारेल। तर पिन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे किंवा लिहून ठेवायची आहे। मोबाईल नंबर तर माहीत असते परंतु पिन लिहून ठेवावी लागेल। तर इथे ही साईट उघडत आहे, इथे माय अकाउंटवरती जायचं, इथे स्टुडंटवरती जायचं, स्टुडंटवरती गेलं की त्याच्यानंतर इथे डायरेक्टली बघा इथे तोच पेज येत आहे साइन अपचा। तर डिजी लॉकरचाच पेज येत आहे आणि डिजी लॉकरवर तुम्हाला अकाउंट बनवून घ्यायचं आहे। हे बघा इथे सुद्धा दिलेलं आहे, रजिस्टर अंडर द अदर चॅनल, साइन इन टू द सिलेक्टेड चॅनल, एंटर इन्स्टिट्यूट डिटेल आणि तुमचं जे आहे तयार होऊन जाईल। डिजी लॉकरवरती तुम्हाला यायचं आहे, त्यासाठी abc आयडी म्हणजेच जी आहे abc जी साईट दिलेली आहे किंवा digillocker.gov.in ही जी साईट दिलेली आहे याच्यावरती यायचं आहे आणि इथे नंतर तेच प्रोसिजर दिलेली आहे जी तुम्हाला मी आता सांगितली। ते व्हेरीफाय करायचा, OTP वगैरे येईल आणि तिथे मग तुमचं लॉग इन होऊन जाईल। एक वेळा की तुमचं लॉग इन झालं की इथे तुम्हाला डॉक्युमेंट, गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे। इथे गेट डॉक्युमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे या साईडला आणि इथे गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तिथे अपार आयडी असं सर्च करा, वरती सर्च करू शकता अपार आयडी म्हणून। गेट डॉक्युमेंट त्याच्यानंतर केलं तुम्ही तर आधार कार्ड, तुम्हाला आधार कार्डनुसार तुमचं बघा इथे दिलेलं आहे, इतर आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकून द्यायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आधार कार्डवरची, त्यांना मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे, ॲडमिशनचं वर्ष टाकायचं आहे, तुमचा रोल नंबर आणि तुमच्या कॉलेजचं नाव, तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव आणि गेट याच्यावरती गेट कन्सेंट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा एक वेळा तुम्ही केलं याच्यावरती गेट कन्सेंट, गेट डॉक्युमेंटवरती क्लिक, इथे गेट डॉक्युमेंट दिलेलं आहे, गेट डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला अपार आयडी तयार होऊन मिळून जाईल आणि त्याच्यानंतर हे क्लिक केलं की लगेच तुम्हाला जे आहे तुमचं डॉक्युमेंट इश्यू होऊन जाईल, तुम्हाला अपार आयडी दिसेल आणि अपार आयडी तुम्हाला जी आहे तयार होऊन जाईल। अगदी सोपं आहे, फक्त डिजी लॉकरवरती एक वेळा तुमचं अकाउंट तुम्हाला बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मग तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहे ते तुमचं आधार कार्ड वगैरे, डेट ऑफ बर्थ, कॉलेजचं नाव, इन्स्टिट्यूटचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि ओके करून सबमिट करायचं आहे, तुमचं अपार आयडी तयार होऊन जाईल। जर तुम्हाला QR कोडसुद्धा दिलेला आहे वेबसाईटवरती, जी पहिली वेबसाईट होती कुठे गेली इथे, हां तर या साईटवरती दिलं abc.gov.in ही जी वेबसाईट आहे याच्यावरतीच QR कोड दिलेला आहे। स्कॅन केला की डायरेक्ट याचं डिजी लॉकरचं ॲप येतं आणि तो ॲपमधून सुद्धा तुम्ही साइन इन करून मोबाईलमध्ये तुम्ही ॲपद्वारे सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही आणि तुमचं डिटेल्स टाकलं शाळा वगैरे की तुमचं अपार आयडी तयार होऊन जाईल। अपार आयडी हे कशासाठी दिलेलं आहे तर याच्यामध्ये सर्व जे आहे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता इथं पूर्ण व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ अपार, फॅसिलिटी, स्टुडंट मोबॅलिटी, एनहान्स अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे तुम्हाला आता शाळा वगैरे बदलली, तुमचं सर्व रेकॉर्ड त्याच्यामध्ये राहील, स्टोअर राहील, जसं आपल्या आधार कार्डमध्ये आपलं पूर्ण बॉडीचं राहतं, आईचं राहतं, थंब वगैरे राहते, तसंच याच्यामध्ये सर्व तुमचं अकॅडमिक रेकॉर्ड राहील। तर ते आवश्यक आहे आणि सर्वांना कंपल्सरीच केलेलं आहे, शाळांना सर्व शाळा करत आहे। ते काही अडचण आली तर हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्ही हेल्प घेऊ शकता। तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।